ट्रेंड बदलतायत. एक काळ होता डीएडचा. डीएडला जर नंबर लागला आणि दोघं नवरा बायको जर शिक्षक म्हणून रुजू झाले, परत त्यांनी मागं वळून बघायचंच नाही. इतकी क्रेज होती डीएडची. आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? आता बहुतांशी डीएड कॉलेजेस बंद होण्याची वेळ आली. त्यानंतरचा बूम होता इंजिनिअरिंगचा. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा, इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आता आफ्टर कोविड मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. बरं, नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या, पण त्यानं काही करून मेडिकललाच गेलं पाहिजे. इथं जे काही पालक आहेत सगळे, मला आता अध्यक्ष साहेब सांगत होते, आमच्याकडे असणारे विद्यार्थी हे सगळे सामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत. सगळ्यांची परिस्थिती जेमतेम आहे. आणि म्हणून माझी पालकांना पण विनंती आहे, काही गोष्टी पोरांवर लादण्यापेक्षा त्यांच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखून त्यांना संधी देता येईल का, हा विचार आपण करायला हवा. पोरांनो, आमच्याकडे एक सर्कस चालते पुण्यात, आणि त्या सर्कसमध्ये रोज वाघ सिंहाचे प्रयोग चालतात. आणि एक लहान मुलगा कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं सर्कसमध्ये, आणि त्या सर्कसच्या मॅनेजरला म्हटला, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हटला, लोक वाघ सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघल? नाही, म्हटला हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. म्हटले काय विशेष आहे? म्हणजे ते सुंदर पियानो वाजवतं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, पियानो वाजवतं? त्या पोरानं बॅगमधनं पियानो काढला, पियानो असा त्या पिल्लाच्या समोर ठेवला, ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. मॅनेजर म्हटला, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या. तेवढ्यात एक मोठं कुत्रं तिथे आलं. पिल्लाला असं दातात उचललं, रागात अशी पियानोवरती लात मारली आणि जोरात त्या पिल्लाला घेऊन हॉलच्या बाहेर निघून गेलं. सर्कसच्या मॅनेजरनं विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का? त्यानं सांगितलं, ए इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचा नाही, ज्याला पियानो वाजवता येतो त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. काल अरे 18 वर्षाचा एक मुलगा बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये जगात त्यानं स्वतःचं नाव कमवलं. आणि आपण ते रील्स जर बघितले असतील, त्याच्या वडिलांना जेव्हा कळालं की अरे हा जगज्जेता झालाय, काय त्या वडिलांच्या डोळ्यातली भावना होती. पोरांनो, उद्या तुमच्यापैकी जर कोण कलेक्टर झालं ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून यालीत. प्राचार्य सर तुम्हाला फोन करतील, सर तुम्ही आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहात, जरा पारितोषिक वितरणाला याल का? पोरींनो, उद्या जर तुमच्यापैकी कोण IPS झालं, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. आणि अशी बाहेर तुमच्या ऑफिसच्या बाहेर पाटी लागलेली असेल, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर. काय शाळेतनं फोन आल्यावर याल की नाही कार्यक्रमाला? याल ना? आणि मी जर काही काम घेऊन आलो तर करताल काय? पण याच्यासाठी तुम्हाला करायचंय काय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा आहे. पुढची जी 5-10 वर्ष आहेत ना पोरांनो, थोडंसं गांभीर्यानं तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघा. आपली परिस्थिती सामान्य असेल, गरिबीत जन्माला आलो, आपली चूक आहे का? आपल्या हातात आहे का कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं, कोणत्या जाती धर्मात जन्माला यायचं, कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात जन्माला यायचं? गरिबीत जन्माला आलो, आपली चूक नाही. पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं. आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना, ते श्रीमंताला कुठं झोप आहे का, आणि पैशात कुठं सुख आहे का, आणि पैशाला कोण कोंबडी तर खाते का, त्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव. हे असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. या वयापासून पोरांना सांगा, 4 पैसे कमवण्याची ताकद ठेव. आयुष्यातले बहुतांशी समस्या ह्या पैशानं सुटतात. चांगले मजबूत पैसे कमव. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसे कमवायचे पण आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत.
हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने मजबूत पैसे कमवायचे आणि योग्य ठिकाणी खर्च सुद्धा करायचे. साहेब, काहींना फक्त कमवायचं कळतंय. क्रेडिटेडचा मेसेज आला ना त्यांना फार आनंद होतो, पण डेबिटेडचा मेसेज आला का त्यांना करमत. घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो. घेतलेल्या सगळ्या गोष्टी इथे सोडून जायच्यात. आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत. एक, जाताना कमवलेलं सगळं ठेवून जा, नाहीतर तुकोबारायांसारखं वाटून जा. घेऊन जायची सुविधा आहे का? आणि समजा आपल्याला जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती, आपण सोयीनं गेलो असतो का? आपण आपलं तर नेलंच असतं, पण जाता जाता ह्याचं त्याचं आणखी कुणाचं काही घेऊन जाता येईल का याची तरबीज माणसानं केली असती. आयुष्य खूप सुंदर आहे मुलांनो. जग बदलतंय, त्या बदलत्या जगानुसार बदला. आणि तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. एनर्जी नव्यानं क्रिएट होते का? क्रिएट होते का? डिस्ट्रॉय होते का? ती क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. एनर्जी फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. आता एखादा फॅन फिरतोय, फॅन फिरताना काय होतं? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. तशी तुमच्यामध्ये कमालीची एनर्जी आहे. एखादा पोरगा बेंचवर उड्या मारतोय, त्याचा आता उड्या मारणं बंद करायचं. काय कराल? हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का? ती एनर्जी फक्त डायव्हर्ट करावं लागेल. त्याला सांगावं लागेल, उड्याच मारायच्यात ना, बेंचवर नाही. चल बरं जरा स्टेजवर गॅदरिंगच्या दिवशी